हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. नमस्कार सगळ्यांना. तर आज तुम्हाला वाटत असेल की कुठे निघालो आहे आम्ही, तर ते तुम्हाला पुढे गेल्यावरती समजणारच आहे. आमचं चाललं होतं की जायचं नाही जायचं, पण आमचं 11 वाजता ठरलं की चला जाऊयात, कारण की आम्ही जिकडे चाललो होतो तिकडचा रोड खूप जास्त खराब होता आणि ते आम्ही लग्नानंतर तिकडे गेलोच नव्हतो दर्शनासाठी. तर मग आम्ही आई बोललं की चला आपण जायचंच आहे आज, काही झालं तरी. मग आम्ही निघालो मस्त हसत खेळत. आमचं चाललं होतं गप्पा वगैरे, आणि आई सांगत होत्या की इथे कुठेतरी बिबट्या आला आहे म्हणून. तर आम्ही तेच पाहत चाललो होतं की कुठे रोडला गाड्या वगैरे दिसतात आहे, कारण की तिकडे त्यांना पकडण्यासाठी गाड्या वगैरे आलेल्या होत्या. तर आम्ही तेच पाहत पाहत चाललो. आणि सकाळी मी नाश्ताच केला नव्हता, त्यामुळे मला खूप जास्त भूक लागली होती. मग मी घेतले ओरिओ बिस्किट आणि खात खात निघालो आम्ही. मग पुढे गेल्याच्यानंतर यांना सगळ्यांनाच भुका लागलेल्या होत्या. मग आम्ही पाहत होतो कुठे काही भेटतं आहे का. मग एक ठिकाणी आम्हाला असं थोडं चांगलं वाटलं. मग आम्ही तिथे मिसळपाव वगैरे खाल्लं आणि निघालो पुढे. आम्हाला खूप लेट झालं. याची बी चुका असेल ते किती पास गेले कोण त्यांनी फोनच नव्हता करायला पाहिजे, त्यांना लगेच कळलं बघितलं पुढे पुढे स्टँड पासून पुढे. तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून समजणारच आहे की आम्ही कुठे आलो आहे ते. तर आम्ही आलो होतो शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायला. आणि मला आठवतं की मी जेव्हा 7वीला होते तेव्हा मी शिर्डीला आले होते. आमची शाळेची ट्रीप आली होती शिर्डीला. तेव्हा मी फर्स्ट टाईम शिर्डीला दर्शनासाठी आले होते साईबाबांच्या. त्यानंतर लग्नानंतर मी पहिल्यांदा आता परत दर्शनासाठी आली. आणि मला सगळं काही खूप वेगळं दिसत होतं. म्हणजे आधीच्या खूप गोष्टी आठवत पण नव्हत्या, पण आम्ही गेलो होतो वॉटर पार्कला वगैरे. ते सगळं मला इथे आल्याच्यानंतर पाहून आठवलं. तर खूप मस्त वाटत होतं. आणि येताना मला ट्रॅफिक वगैरे पण नाही लागलं. रोड पण जरा जास्तच खराब आहे, त्यामुळं आम्हाला यायला लेट झालं होतं. 2-3 वाजले होते दर्शनासाठी. आमचे पप्पा जॉबसाठी आहेत, तर आम्ही त्यांच्या बँकेमध्ये आलो होतो. तर त्यांच्या बँकेमध्ये जाऊन आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि इथून आम्ही गाडी लावून दर्शनासाठी जाणार होतो. समोरच साईबाबांचं मंदिर आहे. तर आम्ही बसलो थोडा वेळ पप्पांच्या ऑफिसमध्ये आणि तिथून आम्ही निघालो दर्शनासाठी. आम्हाला दर्शनाला वेळ लागला नाही, कारण की तिथे आज जास्त गर्दी नव्हती. आणि मेन म्हणजे तिथे मंदिरामध्ये जात असेल आपण तर मोबाईल बाहेरच जमा करावा लागतो. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळं आतमधली मला व्हिडिओ वगैरे काढता आले नाही. पण बाहेरचे मी खूप सुंदर व्हिडिओज काढलेत. तर चला पाहूयात आपण. आम्ही
अयो ही किती असेल आतमध्ये खूप सुंदर फोटोसाठी पाहण्यासाठी खूप छान प्रकारे गार्डन वगैरे आणि इथे खूप सारे बाहेरचे लोक वगैरे येतात दर्शनासाठी आणि आतमध्ये साईबाबांची खूप सुंदर मूर्ती होती तर त्याचे पण मी काही फोटोज वगैरे काढले. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. ओम साईराम. श्री स्वामी समर्थ.